राज्य विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। शेतकरी कर्जमाफी, आरक्षण वाद, पुणे ड्रग्स, सीईटी घोटाळा यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे। पूर्ण रणनीतीसह विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। तसंच सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी पूर्णपणे तयारी केल्याचं बोललं जातंय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। यंदा महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे। महायुती आणि महाविकास आघाडी हे विधानसभेसाठी दंड बैठका मारत आहेत। तसेच पडसाद या अधिवेशनाला पाहायला मिळतील। या पावसाळी अधिवेशनात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणांचा पाऊस होऊ शकतो, तर विरोधक अनेक मुद्द्यावरून आक्रमक होऊ शकतात। विधानसभा निवडणूक ही आता तोंडावर येऊन ठेपली आहे। नजीकच्या काळात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता देखील आहे। महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी तर विधानसभेची अंदाज लावून तारीख पण जाहीर केलेली आहे। त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जय्यत तयारी सुरू केली आहे। लोकसभेतील मुसंडीने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावलाय, तर महायुती वचपा काढण्यासाठी रणनीती आखत आहे आणि त्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनाची पीच ही अत्यंत फायदेशीर राहील। त्याचा दोन्ही गट पुरेपूर वापर करते। अनेक मुद्द्यांवरून वातावरण तापेल, तर सरकार आपली बाजू सावरण्यासाठी मोठ्या घोषणा करेल। तर पाहूयात विरोधक कोणते मुद्दे या अधिवेशनामध्ये मांडू शकतात। शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, नीट परीक्षा रद्द, बोगस बियाणे, जादा भावात बियाणे विक्री, बेरोजगारी, अटल सेतू भेगा, शेतकऱ्याला मदत न करणं, शेतकऱ्याला पीक कर्ज न देणं, कायदा सुव्यवस्था, पोलीस भरती रद्द, परीक्षा घोटाळा, पेपर फुटी, पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण, मराठा विरुद्ध ओबीसी वाद, पुण्यात सापडलेले अंमली पदार्थांचे अड्डे, पोरचे अपघात प्रकरण, घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना, सोयाबीन कापूसचे कोसळलेले भाव, पावसाचा खंड पडल्यानं राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, महागाईसहित इतरही मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत। तर मराठा ओबीसी वादावरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद जोरात सुरू आहे। त्यातच मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणात सगळे सोयऱ्याचा समावेश करण्याची मागणी केलेली आहे। ओबीसींनी 54 लाख कुणबी नोंदीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची केलेली मागणी हे मुद्दे खास करून सरकारला मोठ्या प्रमाणात अडचणीत आणण्याची शक्यता आहे। याचा पहिलाच टप्पा म्हणजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बंदी घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे सरकारमधील हा वेबनाव झाकून अधिवेशनाला एकसंधपणे सामोरे जाण्याचं आव्हान सत्ताधारी पक्षासमोर असणार आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करा। नमस्कार।